डिल्लो आणि श्रीकांत दोन सलामीवीर फलंदाज. बॉलिंग मागवती सँडी. पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 5 ओव्हरची ही देखील मॅच. चला आता वेळ नाही घेता आपण लगेचच मॅच ऑन करायचे. पहिला चेंडू, पहिला बॉल. अप्रतिम खेळत, अप्परकटचा जबरदस्त शॉट आणि आवरा जरा. डिल्लू बाय आरामात. नेक्स्ट बॉल ओ द विकेट ना. आखोटा पाच आपण स्लाइस करण्याचा प्रयत्न. चेंडू डीप थर्ड मॅन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू चुचून फेक करेपर्यंत एक धाव इथनं मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 नव्हते पुढे. स्कोर बोर्ड एकूण पाहतो 3 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 धावा पलकावरती आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असताना षटकातील पुढील चेंडू ओ द विकेट ना. बागपूला जाऊन कट करण्याचा प्रयत्न जरूर होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही येत असताना डॉट बॉल. विकेट टू विकेट बॉलिंग होती. पाऊस सकाळपासून विकेटवरती पाऊस साठलेला आहे आणि त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा घेत असताना या पहिल्या षटकामध्ये सुंदर बॉलिंग पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुन्हा मोठे व्हायचे. तिकडे फिल्डरला बीट करत चेंडू चाललेला आहे. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. नेक्स्ट बॉल पुन्हा टप्पाचा बाउन्सर पाहायला मिळाला. जरूर चांगले लेंथ आणि चांगला टप्पा. सिक्सरच्या नंतर आला डॉट बॉल. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न आणि ऍक्शन रिप्ले जणू काय बॅक टू बॅक आपल्याला डॉट चेंडू पाहायला मिळतात. इथं असताना हा देखील डॉट. पहिले षटक संपले आणि पहिल्या वर्षाखेरीज धावा आपण पाहतो. स्कोर बोर्ड तिकून धावा आहेत 9 धावा. जबरदस्त शॉट आणि हर्ष भव्य स्वागत केलेलं आहे. डिल्लोनं हर्षचं भव्य स्वागत केलेलं आहे सिक्सरनं आणि सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 नव्हते. फ्लाय स्कोर बोर्ड आपण एकूण पाहतो झालेला आहे 35 धाव आहेत. माफ करा 15 धाव आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरा आणि हर्षा पहिल्याच बॉलवरती एक मोठा फटका डिल्लूच्या बॅटमधून पाहायला मिळाला. षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार हर्ष. बागपुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. मात्र हा चेंडू ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आहे. व्हाईट बॉल. नेक्स्ट बॉल.
हा चेंडूने ही लेंथ आपल्याला चांगली पाहिल्यामध्ये बॅकफुटला जाऊन पुन्हा स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा संपर्क नाही असताना पाहतो आपण एक सिंगल बाईटच्या माध्यमातून. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जातीय पुढे स्कोरबोर्ड टिकून. हा चेंडू चांगला लेंथ चांगली येत असताना डॉट. 17 धावा. चांगली बॉलिंग बॅक टू बॅक डॉट बॉल. सिक्सर आल्याच्या नंतर हा चेंडू पुन्हा ठरला. व्हाईट बॉल येत असताना ऑफस्टिकच्या अतिरिक्त चेंडू बाहेर आहे. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे 19 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. द विकेट ना मस्त आमेंगे झेलची शक्यता. डाऊन द बॉल विकेट कीपर चूक होणार नाही. फलंदाज बाद. एक बॉल बाकी असेल. मस्त आमेंगे शॉट. फिल्डर देखील सरकला जरूर मात्र खूप चांगले फिल्डिंग. विकेट किपरच्या पाठी फिल्डिंग करणं इझी नाहीच आहे. तिकडे जास्त चिखल आहे आणि पाहिले आपण कालच्या दिवसापासून बरेचसे खेळाडू खाली तिकडं स्लिप होऊन पडलेले देखील आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे स्कोरबोर्ड 21 वरती. यावेळेचा फटका प्रतिमे रन्स देखील चांगला मिळतील. आला चौकार. $25. धावा. नेक्स्ट बॉल. आकू टप्पाचा जरूर हा देखील चेंडू आपण पाहिला. आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूना बॅटचा संपर्क आपण पाहतो. अजिबात येत असताना डॉट बॉल. चांगली बॉलिंग. हा डॉट बॉल. बाकूला जाऊन स्लाइस केला. फटका हवेत खेळले जरूर. डीप मध्ये तिकडे थर्डमॅन मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 10 विथ मिळेल. संघाची धावसंख्या धावा फलकावरती एकूण धावा आहे 27. 27 धावा आहेत. षटकातील पुढील चेंडू
ओ द विकेट. वेगवान चेंडू प्रचंड वेगाने होता. आता ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर येत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढं. स्कोरबोर्ड 28 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढचा चेंडू. आताची लेंथ आणि टप्पा सुंदर आपल्याला पाहायला मिळत येत असताना हा डॉट बॉल. अप्रतिम शॉट. फिल्डर देखील उपस्थित आहेत. अप्रतिम झेल पकडला गेला फलंदाज बाद. व्हेरी गुड फिल्डिंग. रोहित आणली बिर्याणी इकडे लवकर. बागपुरला जाऊन पुन्हा स्लाइस केला. फटका चांगला. फोल्डर देखील भरपूर दूर आहे. रन्स इकडनं चांगला मिळतील. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा येतील 4. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या घेऊन पाहतो आपण. झाले 32 धावा. लो ओव्हर झाली का? तीन ओव्हरचा खेळ संपला. 32 धावा धावफलकावरती आहेत. खराब आहे चेंडू. खराब लेंथ आणि आला हा व्हाईट बॉल. गणेश आलेत बॉलिंग मार्कवरती 4th ओव्हरमध्ये. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे. स्कोरबोर्ड एकूण झालेला आहे डबल 3. 33 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. या दरम्यानचा हा देखील चेंडू नो बॉल आहे. अतिरिक्त बॉन्स. रोहित भोईर 2 बिर्याणी आहेत व्हेज. गणेशचा पुढचा चेंडू. यावेळेचा फटका प्रतिमे शॉट बनवलाय आणि पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6. सिक्सरनं संघाची धावसंख्या फ्लाय होते 6 न. स्कोरबोर्ड एकूण 40 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गुरवली संघ.
मोठा याच्याने विकेट किपर झालेली चूक, झेल ड्रॉप. चांगली बॉलिंग आपण पाहतोय गणेशकडनं होत असताना 14 षटकामध्ये विकेट टू विकेट बॉलिंग होती आहे. याच्या अगोदर एक मोठा फटका जरूर, याच्या अगोदर एक संधी आली होती बॅटरला बाद करण्याची, विकेट किपरकडनं झालेली चूक. त्याच्यानंतर देखील आपण पाहतोय गणेश करत असताना सुंदर अशी बॉलिंग. सुंदर बॉलिंग आणि तेवढीच चांगले आपण बघतोय यष्टांच्या मागे विकेट किपर जबरदस्त तिकडे 100% जुबैर 100% कमेंट पण करत असताना व्हेरी गुड फिल्डिंग. विकेट किपर साठी मोठी कसरत असते रबर बॉल फॉर्मॅटमध्ये, कारण हा चेंडू जास्त बाउन्स होत असतो, ओला असतो, त्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि जास्त गतीने देखील येत असतो. गणेश पूर्णपणे जोर लावतोय या 4th ओव्हरमध्ये. चांगला चेंडू, अजून एक सुंदर चेंडू, सुपर बॉलिंग होते, चांगली बॉलिंग होते, चांगला कमबॅक आपल्याला गणूकडनं पाहायला मिळाला. एक मोठा फटका लगावला जरूर सिक्सर, त्याच्यानंतर आपल्याला विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. नियंत्रण चांगलं आहे, टप्पा चांगला आहे आणि व्हेरिएशन त्याच्याहून सुंदर आपण पाहतोय या पावसाळी फॉर्मॅटमध्ये. 4 चेंडू बॅक टू बॅक डॉट आलेत. चांगला कमबॅक. अप्रतिम शॉट, दर्जेदार झन्नाटेदार शॉट आहे आणि चेंडू थेट चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरच्या अखेरचा आपण धावामध्ये धावा फलकावरती 46 धावा झालेल्या आहेत. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना गुरुली संघ. माधुरी बेरशॉपचे ऑनर संगम शेठ जोशी यांचं आगमन झालेलं आहे. काल त्यांनी जेवणाची व्यवस्था केली होती. आज जम्बो वडापाव इकडे आहेत, पाहिजेत का? एक्स्ट्रा आणलेत. सेहेचाळीस. प्रतीक आले डेड ओव्हर मध्ये 5व्या षटकामध्ये बॉलिंग मार्क वरती. एकोण्या 5 माफ करा, फक्त नो बॉल आहे विकेटच्या बाहेर असल्या कारणानं आणि एराचा चेंडू फ्रेटचा असणार आहे. 47 झालेला आहेत. 5 ओव्हरची मॅच. हा देखील चेंडू पुन्हा टाकावा लागेल, व्हाईट बॉल.
आता विकेट किपर तिकडे पोहोचलाय. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावीत मी इथे एक सिंगल लेग बायची धाव मिळणार. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोरबोर्ड 49 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 5 70+ जाण्याचा प्रयत्न असेल पहिल्या डावामध्ये. फेकवान होता चेंडू आणि तेवढाच वेगानं फटका देखील खेळत चालला चेंडू. फाईन लेगच्या दिशेनं मिळतील धावा 4. त्रेपन्न धावा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढे चेंडू फुल टॉस आहे आणि फटका देखील अप्रतिम आहे. डाऊन द ग्राउंड शॉट खेळलेत. 6. यावेळेचा हा चेंडू चांगला. गती कमी केली जरूर आणि स्टेप आउट झाले होते बॅटर पुन्हा एकदा. जो मगाशी फटका खेळले होते डाऊन द ग्राउंड तसाच का प्रयत्न होता. आता यावेळीची लेंथ चांगली आपल्याला पाहायला मिळते. बॉलर्स येत असताना हा डॉट बॉल. धावा आहेत 59. पुढील चेंडू दरम्यान बाटात निसटलेली आणि यावेळेस षटक संपल्याचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलेला. एकूण षटकं संपलेली आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपला आणि 5 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 59 धावा झाल्या गोलंदाज टीमच्या आणि 60ची चेस असणार या मॅचमध्ये.
आंड्रमचा बादशाह रोहित भोईर. हे तुला घेणार आहेत का पुढच्या मॅच मध्ये? तुला ओपनिंग आहे. दहाव्या नंबर पासून तुमच्याच. जय विश्वकर्मा. मॅच ऑन. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पुन्हा टाकावा लागेल तसं ना व्हाईट बॉल. अप्रतिम शॉट. कडक सिक्सर. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर करते, मात्र 2 धावा वेगानं कंप्लीट केलेल्या आहेत. टार्गेट या मॅच मध्ये एकूण 60 करायचे आहेत. 5 ओव्हर मध्ये 9 धावा झालेल्या आहेत. पुढच्या मॅचचा आपण टॉस करणार आहोत. यंगस्टार गाला 11 जय मुस्तफा मानेरे विरुद्ध चांगली बॉलिंग आला. डॉट बॉल. वेगवान होता चेंडू. मोठा यश होता की काय? बॉलरचा रिॲक्शन जर आपण बघितलं तर जरूर ते दिसतं स्पष्टपणे की हा झेल होता. 2 धावा धावून कंप्लीट तिसरीचा प्रयत्न चालवला होता, मात्र धावा इकडनं 2 मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर कार्ड वरती एकूण धावा आपण पाहतो झालेल्या आहेत 11. मोठा यश चेंडू विकेट किपरच्या पाठी वेगानं चाललेला आहे. चेंडू चिरसून फेक करेपर्यंत सेकंडचा कॉल आहे आणि 2 धावा इकडनं अजून मिळतील. तिसरीचा प्रयत्न आणि ही चलाकी बघा. हे क्रिकेटमध्ये चलाकी आणि हुशारी खूप गरजेचं असतं, तेच पाहायला मिळालं. जिकडे 2 होत्या तिथे 3 कंप्लीट झाल्या आणि 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 न जातीये पुढे. स्कोर बोर्ड 14. चांगला चेंडू वेगवान होता. आला डॉट. सुपर बॉलिंग. पहिल्या वर्षा केस संपला आणि पहिल्या वर्षा अखेरीस एकूण धावा आपण धावा झालेल्या आहेत 14. 14 धावा. नेक्स्ट बॉल. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे. स्कोर बोर्ड 15. बाकी बॉलर खेळले.
आला डॉट बॉल. पुढील चेंडू 15 झालेल्या 60 करायच्या त्या मॅच मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहतो आपण चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग होती. या दरम्यानचा अजून एक चांगला चेंडू. सुपर बॉलिंग, विकेट टू विकेट बॉलिंग, चांगली लेंथ, चांगला टप्पा. नेक्स्ट बॉल, चांगली बॉलिंग होती. येत असताना डॉट. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर धावा चांगल्या आल्या होत्या, त्याच्यानंतर 14 धावा आल्या होत्या. आतापर्यंत चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग होती. सुपर शॉट. फिल्डर आहे ते फक्त पाहत राहतील. रॉकेट फटका आहे, सिक्सर. सिक्सर न संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोर बोर्ड एकूण आपण पाहतो झालेला आहे 2-2, 22 वरती. चेंडू चांगला आहे, चांगली बॉलिंग. सिक्सर डॉट बॉल. षटक संपला पाहतो आपण या दरम्यानचा. दुसरा 2 ओव्हरचा खेळ संपल्याने 2 ओव्हरच्या अखेरीत 60 आणि रन्स टिकून झालेले आहेत. 2-2, 22. शॉट ऑफ प्रतिमे डीप मध्ये, तेवढी चांगली फिल्डिंग देखील झालेली. स्लीपर कव्हरला. दोन धावा येत मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते. पुढे स्कोरबोर्ड 24, 24 धावा. नेक्स्ट बॉल. हा खोटा पास होता, मग अगोदरच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत 2 धावा इथनं मिळतील जरूर. हो थ्रो. तिसरी पूर्ण 34चा प्रयत्न चालवले आणि 34 धाव पूर्ण झालेली आहे. एकूण 4 धावा. चार धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 जाते. पुढे स्कोरबोर्ड 29, 28 वरती आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये 60 करायचे आहेत. सध्या तरी चांगली बॅटिंग होते, रन चांगला येत आहेत. समोरच्या दिशेने ड्राईव्ह करत असताना चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये उचलून फेक करतील. तोपर्यंत 2 धावा इथनं मिळतात. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते. पुढे 30 धावा झाल्या. अजूनही 30 करायच्या आहेत मॅच मध्ये विजयाकरिता. पंधरा चेंडू आणि 30 धावा. बाउन्सर आहे जरूर आणि 1 for the ओव्हरचा इशारा असताना अंपायरच्या माध्यमातून.
हा चांगला चेंडू येत असताना डॉट बॉल. पुढील चेंडू वेगवान होता चेंडू प्रचंड वेगानं. नो बॉल. 32 धावा स्कोर बोर्डवरती. याच्या अगोदर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा अंपायरचा अगोदरच आला होता. त्याच्यानंतर पुन्हा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न. नेक्स्ट बॉल. हा खराब आहे. आता पुन्हाच टाकावा लागेल. फाईन लीग मध्ये चांगली फिल्डिंग आणि तिसरी पूर्ण होईल का ते झाले. व्हाईट बॉल. एकूण धावा 4. पुढील चेंडू येत असताना हा डॉट बॉल. तीन ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर अखेरीस आपण 10 धावा ऐकून पाहतो. धावा फलक झालेले आहेत 36 धावा. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 24 धावेची गरज आहे. 12 बॉल. बारा चेंडू 24 ची गरज. पहिला बॉल यावेळेस आक्रमण केलेला व पिच होता. लेंथ खूप लवकर रीड केले पाठवला वाईट लॉंग ऑन मध्ये त्यांच्या बाहेर सिक्सर. संतोष वरती आक्रमण सुरू झाला. पहिल्या बॉल पासून 12 मध्ये 24 करायच्या होत्या. त्याच्यामधून 6 कमी झालेल्या. आता राहिलेत 18. पुढील चेंडू भर पावसात आता इकडं हल्ला बॉल सुरू झालेला आहे. व्हाईट बॉल. हा चेंडू पुन्हा टाकाला एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जातीय पुढे. 17 धावीची अजूनही गरज आहे. येणारा चेंडू शिल्लक आहेत 11. रन्स एकूण झालेलं बघतो आपण 43 धावा. नेक्स्ट बॉल. फलंदाज बाद. बेल्स नाही आहेत.
पण पहिल्याच बॉलवरती सिक्सर लावल्यानंतर चांगली बॉलिंग आपल्याला संतोष कडनं पाहायला मिळते. त्याच्यानंतर विकेट आपल्याला पाहायला मिळाली. रन्स एकूण झालेले आहेत 43. 17 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण. येणारे 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉलमध्ये 17 करायचे आहेत. राऊंड विकेट ना. चांगला चेंडू आहे. लाईन बघतील जोडून अंपायर. पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. फक्त दिशा दिलेली आहे. फिल्डर पाहतो आपण जवळपास उपस्थित नाहीयेत. वेगाने तिकडे पोहोचतील. 2 कंप्लीट झालेले आहेत. तिसरीचा प्रयत्न चालवला आणि पाहता पाहता ही तिसरी 10 विकेटनं कंप्लीट होती. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 न जातीय पुढं. धावफलक 47 धावा. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयाकरिता 13 धावेची गरज आहे. पुढील चेंडू. हा चेंडू प्रचंड वेगाने होता. विकेट किपर देखील तेवढ्याच वेगाने बीट झाले. दुसरीचा प्रयत्न पुन्हा असेल की काय. धाव मेल. एक सिंगल. सात चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयाकरिता 11 धावांची गरज आहे मॅच मध्ये. माफ करा 12 धावा होत्या. दरम्यानचा हा चेंडू चालला विकेट किपरच्या पाठी. फिल्डरनं प्रयत्न भरपूर केला. चेंडू फायनली बघूया अडवला गेला की काय. 2 धावा इथूनही मिळतील. षटक क्रमांक 14 संपलेला आहे आणि एकूण धावा झालेल्या धावपलकावरती 50 झालेल्या आहेत. 10 धावीची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत. पॉवर प्ले का. 6 चेंडू 10. सेसिंग कंपल्सरी आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न वेगाने चाललेला आहे. इकडनं 2 धावा मिळतील. समीकरण आहे मॅच मध्ये आपण बघितलं तर अजूनही धावांची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू आणि 8 धावा असं समीकरण आहे या मॅच मध्ये. 5-8चं एखादी विकेट काही डॉट बॉल मॅच बनवू शकते. जबरदस्त मॅच. जोरदार पाऊस आणि दमदार सामना. मोठा आहे जे पुन्हा एकदा विकेट किपरच्या पाठी वेगाने चाललेला. आता फिल्डर पोहोचतील का. आता फायनली चेंडू आता पोहोचला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. नॉक स्टॉपला चौकार. 56 धावा धावपलकावरती. 4 चेंडू 4 धावेची गरज.
दोन धावा इथनं देखील मिळतील. अजून 2 धावेची गरज हा मॅच मध्ये विजयाकरिता. 60चं चेस होतं. बॉलिंग अटॅक आपण जर बघितलं तर जरूर चांगला पाहायला मिळाला. मग त्या बॅक टू बॅक जे काय मोठे फटके आले होते आपण बघितलंय सेकंड थर्ड ओव्हरमध्ये. त्याचाच बेनिफिट होत असताना या दरम्यानचा हा चेंडू प्रचंड वेगाने येत असताना डॉट बॉल. चेंडू शिल्लक बघतो आपण शेवटचे 2 आणि रन्स करायचे आहेत. दोन. समोर ट्राय केलाय तिकडे फिल्डर देखील उपस्थित. मात्र 2 धावा होतीलच कंप्लीट. आणि अशा पद्धतीने पाहतो आपण हा सामना जिंकलाय साई पॅकर्सनं.